सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या वतीनं नववर्षानिमित्त सभासदांना सतरंजी भेटवस्तू आणि 2025 दिनदर्शिका प्रकाशन लेबर फेडरेशनच्या कार्यालयाच्या सभागृहात सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक गावडे, सहकारी अधिकारी अर्जुन तांबट, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले, व्हाईस चेअरमन मुजीब शेख, काम वाटप समिती सदस्य श्याम पवार, संचालक चंद्रकांत अवताडे, राजू सुपाते, अरुण घोडके, अरुण थेटे, संजय साळुंखे, यशवंत शिंदे, नागेश साठे, शिवाजी चव्हाण, राज्य फेडरेशन प्रतिनिधी अभिराज शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। प्रारंभिक ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला। यावेळी व्हाईस चेअरमन मुजीब शेख यांनी प्रास्ताविकात मजूर संस्थांच्या अडीअडचणींबाबत आपल्या समस्या मांडल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत चेअरमन शंकर चौगुले यांनी केले। 25 वर्षानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या सभासदांना भेटवस्तू स्वरूपात पूर्ण फुलाची पाकळी म्हणून संस्थेच्या वतीनं देण्यात येत आहे। मजूर संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी या संदर्भात सहकारी संस्थांचे नियंत्रण महाराष्ट्र राज्यात राज्य सरकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे येत असते। यामुळे अडचणीत सापडलेल्या मजूर संस्थांना काम वाटपासह इतर अडचणी दूर व्हाव्यात, येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून काम वाटपासंदर्भात आपण महत्त्वाची भूमिका बजावावी अशी आशा यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर चौगुले यांनी उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या समोर व्यक्त केले। लेबर फेडरेशनच्या सभासदांना आणि मजूर संस्थांना कामकाजाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेऊ। संस्थेच्या काम वाटपासंदर्भात आपण हस्तक्षेप करून मजूर संस्थांना काम कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी यावेळी उपस्थित सभासदांना दिले। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे कार्य कौतुकास्पद असून यापुढील काळात आपली सहकार्याची भूमिका असणार असल्याचेही यावेळी उपनिबंधक गायकवाड म्हणाले। यावेळी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात आता फक्त सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच काम आहे, तर ते सुद्धा काही लोकांना राजकारणाचं वगैरे असेल तोंड बघून तेवढं कामं देतात। पण आमची विनंती आहे, तुम्ही आमचे पालक आहे। या सोलापूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीमध्ये सहकार चळवळ जिवंत राहण्यासाठी तुम्ही आमचे पालक म्हणून आमच्या शेवटच्या घटकापर्यंत वर्षाला किमान 2 कामं कसे मिळतील हे आमची विनंती आहे। कारण त्या मजूर सहकारी संस्थेचा वर्षाचा ऑडिट, वर्गवारी आणि निनावळ खर्च पण निघत नसेल। काही लोक खूप तुपाशी आहेत, असू द्या, त्यांच्या कर्माना असतील, पण जे उपाशी आहेत त्यांच्याकडे सुद्धा बघायला पाहिजे। ते कार्यकारी अभियंता किंवा उपअभियंता यांनी बघायला पाहिजे, पण त्यांनी लक्ष न दिल्यामुळे पण पालक म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणी करण्यासाठी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। किमान वर्षातून 2 कामं तरी आमच्या सहकारी संस्थेला मिळायला पाहिजे। त्याचबरोबर साहेब, पूर्वी आमच्या मजूर सहकारी संस्थेचे सर्व खाते औद्योगिक बँकेकडे होते। औद्योगिक बँकेकडे खाते असताना वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट आम्हाला काही कर्ज सुद्धा देत होते। आज ती बँक बंद पडली, त्यानंतर डीसीसी बँकेत सुद्धा परिस्थिती झाल्यामुळं आज आमच्या मजूर सहकारी संस्थांना काही लोकांची परिस्थिती चांगली आहे, काही लोकांची काहीच नाही। समजा काम मिळालं तर त्यांना कर्जरूपी मदत मिळावं म्हणून आमची आपल्याकडे विनंती आहे। आमची एक पतसंस्था पण आहे, किंवा एखादी नवीन पतसंस्था घेऊन तुम्ही एखाद्या बँकेकडून आम्हाला पतसंस्थेला कर्ज दिला तर आम्ही पतसंस्थेच्या मार्फत ज्या मजूर सहकारी संस्थांना काम आहे, त्यांच्याकडे आर्थिक निधी कमी आहे, त्यांना सुद्धा आम्ही या पतसंस्थेच्या मार्फत कर्ज देण्याचा आमचा संकल्प आहे। तो संकल्प सुद्धा आपण पूर्ण करा अशी विनंती करतो। मला खूप काय बोलायचं होतं, पण साहेबांना बार्शीला जायचं आहे। परत एकदा एक मेळावा घेऊ, परत एकदा मेळावा घेतो साहेब, असं नाही। त्या मेळाव्यामध्ये आम्ही आमच्या मजूर संस्थेचा पूर्ण इतिहासच सांगणार आहे। कारण आमच्या अपेक्षा आहेत, कारण तुमची महाराष्ट्रात एक नावलौकिक आहे, सावकारी पाशातून मुक्तता। आमचे मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन सुद्धा सावकारी पाशात अडकलेले आहेत, त्यांना कामं नाहीत, त्यांना मजूर संस्थेच्या वर्गवारी आणि लिवण्यासाठी ना पैसे सुद्धा मिळत नाहीत, असतील बाकीच्या। मग हे सगळं सांगण्यासाठी तुमच्या मार्फत एक आम्ही मेळावा घेऊ। त्या मेळाव्याच्या मार्फत तुम्ही एक पालक म्हणून जिल्हाधिकारी साहेब असतील, कार्यकारी अभियंता असतील, आणि झेडपीचे कामं मिळत नाहीत, इरिगेशनचे कामं मिळत नाहीत, याकडे सुद्धा आपण लक्ष देऊन आमचे कामं कसे मिळतील याकडे थोडं लक्ष द्यावं असं आमची विनंती करतो। जे काही तुमचे आता चेअरमन साहेब म्हणल्या पद्धतीनं आपण आणखीन एकदा एक दिवस मीटिंग घेऊ, इथं सगळे संचालक आणि मी काय याच्यामध्ये तुमच्या काही व्यथा आहेत, तुमच्या काही मागण्या आहेत, की तुमचं सहकार विभागाकडून काय एक्सपेक्टेशन आहे हेही मला कळेल, आणि त्यातनं आपल्याला मार्ग कसा काढता येईल हेही आपण बघू, की जेणेकरून
प्रत्येकाला काही ना काही इन्कम सोर्स जनरेट होईल, त्याला त्याची संस्था आहे, त्याला वाटलं पाहिजे की बाबा माझी संस्था आहे, काही ना काही काम मिळतंय, या पद्धतीनं आपण बघूया. इतर काही इन्कम सोर्स जनरेट करता येते का ते बघू. आजचा जो उपक्रम आहे तुमचा 25 वर्षानंतरचा, हा मला खूप छान वाटला, कारण हे गरजेचं आहे. कारण एखाद्या संस्थेचा मी सभासद आहे हे जाणीव त्याला झाली पाहिजे. आणि जाणीव होऊन कधी होईल माहितीये का? फक्त इलेक्शनच्या टायमाला नाही. काय नाहीतर दर 5 वर्षानंतर मला मत द्या म्हणून आल्यानंतरच जाणीव होती की मी सभासद आहे बाबा तुमचा. तर असं नसावं. काय जीबीला तर भेटतच असाल तुम्ही, पण मध्ये आधी काय ज्या संस्थांनी खूप चांगलं काम केलंय त्यांनाही तुम्ही काहीतरी एक भेटवस्तू एक्स्ट्रा देण्याचा विचार करा, त्यांचा सत्कार करा. काय एखाद्याने काय वेगळं काम करत असेल उपक्रमाच्या माध्यमातून वेगळं. आता एक आहे की मजूर संस्था आहेत आपण आपल्या सोलापूरमध्ये, झाडं खूप कमी आहेत. काय झाडं खूप कमी आहेत. मजूर संस्थांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम म्हणून कधी कुठल्या एखाद्या मजूर संस्थेनं काही झाडं लावायचा उपक्रम केला त्याचा सत्कार करू आपण. काय या ज्या गोष्टी आहेत की याच्या बाजूला जाऊन कोणी शैक्षणिक बाबत मदत केली असेल, प्रत्येक हे तर आपण म्हटलंच की आपण इथला प्रश्न सोडू आपल्या लेवलचा, पण तुम्ही याच्या पलीकडे जाऊन जर काही सामाजिक उपक्रम करत असाल काय, तर त्याला मोटिवेट करण्यासाठी आपण काहीतरी वेगळं त्याला एक बक्षीस देऊ किंवा त्याचा छोटेखानी सत्कार करू, अशा पद्धतीनं काहीतरी करत राहू.